लोकसभा निवडणूक निकालानंतर महायुतीत सगळं काही आलबेल नसल्याची चर्चा आहे। भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत शीतयुद्ध सुरू असल्याचं बोललं जात आहे। त्यात भाजपच्या काही नेत्यांनी थेट अजित पवार यांना लक्ष्य केल्याचं समोर आलं। याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आडून महायुती सरकारवर हल्लाबोल केलाय। भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा दाखला देत वडेट्टीवारांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। उपयोग संपला की संपवून टाका ही भाजपची प्रवृत्ती आहे असा घणाघात वडेट्टीवारांनी केलाय। तर आमदार रोहित पवार यांनी वडेट्टीवारांच्या सुरात सूर मिसळलाय। बैल उपयुक्त नसतो त्यावेळेस तो कसायाकडे जातो आणि अशीच पद्धत भारतीय जनता पक्षामध्ये आहे की ज्याची उपयुक्तता आहे त्याला सोबत ठेवा, उपयुक्तता संपली की त्याला संपवून टाका। अजितदादांची ताकद जी भाजपने कमी केली गेली तर त्याच्या बाबतीतच विजय भाऊ तिथं बोलले असतील की आता अजितदादांचा उपयोग भाजपला न राहिल्यामुळे कसं तरी दादांना अडकवत जायचं। अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या शाब्दिक जुगलबंदीवरून विरोधकांनी महायुतीत विशेषतः भाजपला घेरण्याचा प्रयत्न सुरू केलाय।